मैत्रिणींनो, हे आहे माझे ओरिफ्लेमचे शॉप. इथे मी ज्या ऑफरला आलेल्या हे प्रोडक्ट असतात ते मी घेते आणि ऑफरनी माझ्या क्लायंटला देते. तर आज मी या ओरिफ्लेम प्रोडक्टचाच तुम्हाला मेकअप दाखवणार आहे. तर पाहूया आपण ओरिफ्लेमचा केलेला मेकअप. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओरिफ्लेम प्रोडक्टचा मेकअप. तर हे पाउच आहे, मला ओरिफ्लेमचंच आहे माझं आणि खूप छान आहे. मी प्रवासामध्ये याच्यात सगळ्या अशा माझ्या मेकअपच्या वस्तू नेत असते आणि मस्त छान कॅरी होतात. असे छोटे छोटे लिपस्टिक असतात, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट. तर आज आपण पाहूया, जर तुम्हाला घरच्या घरी साधा प्रोग्राम असेल अर्धा एक तासाचा वेळेनुसार, तर तुम्ही रोज हे पीचमीचं प्रोडक्ट लावू शकता. पीच परफेक्ट तर आहे हे आणि खूप छान ग्लो येतो याने. आणि मेन म्हणजे या प्रोडक्टनी तुम्ही उन्हाळ्यात जो घाम येतो तोही ऑब्झर्व होतो. तुम्हाला याने घामही येत नाही आणि याचा मेकअप फुटत नाही. खूप छान ग्लो येतो याने. तर तुम्हाला नॉर्मल मेकअप करायचा असेल, जास्त काळ टिकवायचा नसेल, तर तुम्ही हा डेली यूजसाठी वापरू शकता. खूप छान आहे. पण जर तुम्हाला लॉंग लास्टिंग मेकअप पाहिजे असेल, ब्रायडल, जर तुम्हाला एखाद्या लग्नाला किंवा एखाद्या फंक्शनला जायचे, तर मी तुम्हाला खूप छान प्रोडक्ट दाखवणार आहे. तर हे आहे जीजीचे प्रोडक्ट. तर आपण आज याचा मेकअप पाहणार आहे. लॉंग लास्टिंग 12 तास याचा मेकअप राहतो आणि तुम्ही लुक पण पाहायचा कसा होतोय ते. तर आपण आता मेकअपला सुरुवात करूया. तर मी स्टेप बाय स्टेप कोणत्या क्रमांकावर काय लावलं जातं हे स्टेपनुसार तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लावायचं आहे प्रायमर. तर हे जीजीचे प्रोडक्ट आहे, गोवर्धनी गोल्ड याचा फुल फॉर्म. तर त्याचं हे प्रायमर आहे. मी आता बॉक्स खोललेला आहे आणि त्याचं हे फाउंडेशन आणि त्याचं हे कन्सिलर, असा याचा हा सेट आहे. आणि हा तुम्हाला लॉंग लास्टिंग मेकअपसाठी खूपच छान आहे. कॉस्टली आहे, पण ज्यावेळेस तुम्ही ऑफरला घेता त्यावेळेस तो तुम्हाला 800 ते 900च्या रेंजमध्ये येतो. म्हणजे एक प्रोडक्ट हे 800 ते 900च्या रेंजमध्ये येऊन जातं. प्रायमर किंवा फाउंडेशन. तशी त्याची मूळ प्राइस आहे 1799 रुपये. तर ते ऑफरमध्ये तुम्हाला 800 ते 900 रुपयामध्ये येऊन जाईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून मेसेजमध्ये सांगा. तर आता आपण मेकअप सुरू करूया. तर फर्स्ट आपल्याला प्रायमर लावायचे. मेकअप बोटानेच करायचं आहे आपल्याला. मला थोडंसं इथे वांगचं प्रॉब्लेम आहे, पण आता बऱ्यापैकी ओरिफ्लेमच्या प्रोडक्टने तो कमी झाला आहे, कारण मी जास्त वेळ किचनमध्ये असते. जर उन्हात जाताना तुम्ही नेहमी सनस्क्रीन लावलं तर आपली स्किन एकदम चांगली राहते. आणि ओरिफ्लेमचं सनस्क्रीन तर खूपच छान आहे, खूप छान रिझल्ट आहे. माझ्याकडे त्याचे भरपूर क्लायंट आहे आणि ते मला नेहमी त्याचं रिप्लाय देत असतात. तर जर आपल्या चेहऱ्यावर डाग असतील तर सेकंड नंबरला आपल्याला पहिलं डाग झाकवण्यासाठी कन्सिलर लावून घ्यायचं आहे. तर आता माझ्या डोळ्याच्या खाली थोडंसं काळं आहे आणि एका साईडला इथे वांगाचं थोडंसं काळं आहे. तर ते आपण कन्सिलर लावून कव्हर करून घेऊया. असं हळूवार टॅप करून घ्यायचं असं. तर हे आपण स्पंजने करूया. असं व्यवस्थित आपण, फार लाईट होणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. स्पंजच्या साहाय्याने सगळ्या चेहऱ्यावर ते व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचे. तर मला जिथे माझं जास्त काळं वाटते तिथे मी कन्सिलर लावून घेतले. सगळीकडे आता लावून झाले माझं. तर पाहू शकता आता मी कन्सिलर लावले. आता याच्यानंतर आपण फाउंडेशन लावणार आहोत.
हे नंतर सेट होईल व्यवस्थित. फाउंडेशन घेतलंय बोटावरती. तर पहिलं आपल्याला नोजला आणि ॲब्रोच्या वरती इथे हायलाइट करून घ्यायचंय सगळं. तर आता मी व्यवस्थित ते लावून घेते. तुम्ही यानेही लावू शकता. हे थोडंसं ओलं करून घ्यायचं स्पंज आणि त्यानंतर छान स्प्रेड करून घ्यायचं. पण मी आता तुम्हाला हातानेच दाखवत आहे. तर फाउंडेशन लावताना हा ॲब्रोच्या वरचा भाग आणि खालचा भाग तो काळजीपूर्वक तुम्ही लावून घ्या, म्हणजे आपले ॲब्रो नंतर उठून येतात. मला नॅचरल मेकअप करायचा आहे. हा जास्त एकदम बटबटीत नाही करायचा आहे आपल्याला. तर मी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. तर याच वेळेला लगेच गळ्यालाही तुम्ही लावून घ्या. आता फर्स्ट आपण प्रायमर लावलं, सेकंड कन्सिलर आणि तिसऱ्यांदा आपण फाउंडेशन लावले. आता याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे ते कॉम्पॅक्ट. ला चौथी स्टेप आहे कॉम्पॅक्ट लावायचं आहे आपल्याला. तर हे ऑन कलरचं आहे. डेली यूजसाठी हे तुम्हाला एकदम बेस्ट आहे. कॉस्ट याचे 250 रुपये आहे. आणि जे गोवर्धनी गोल्डचं आहे त्याची कॉस्ट तुम्हाला ऑफरमध्ये 800 रुपयाला येतं. तर मी आता तुम्हाला त्याचाच मेकअप दाखवला आहे, तर मी तुम्हाला तेच कॉम्पॅक्ट लावून दाखवते. तर आता मी व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलंय. आपण गळ्यालाही लावून घेऊया, नाहीतर चेहरा गोरा आणि आपला गळा काळा असं नको व्हायला. म्हणून मेकअप करताना सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. तर आता छान माझं सगळं 4 स्टेप लावून झालेलं आहे. याच्यानंतर मी लिपस्टिक कशी लावायची ती दाखवते. तर आता माझ्याकडे भरपूर शेड आहेत. तर ह्याच्यातला मला जो आवडेल तो मी लावते. तर हा एक आहे, त्यानंतर हा एक पिंक आहे आणि एक ब्राऊन आणि एक असा रोजी पिंक. तर पहिलं तुम्ही आउटलाईन करून घेतलं तर चांगलंच आहे. जर तुम्हाला लावता येत नसेल तर पहिली आउटलाईन करून घ्यायची. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट लिपस्टिकनी लावून दाखवते. तर पहिलं जे आहे ते आउटलाईन करून घेऊया आपण. तर मैत्रिणींनो, आधी मी आउटलाईन करून घेतली आणि नंतर मध्ये, म्हणजे आपली लिपस्टिक बाहेर जात नाही आणि ती एकदम परफेक्ट लागली जाते. तर आता माझी लिपस्टिक लावून झालेली आहे. यानंतर आपण डोळ्याचा मेकअप करणार आहोत. तर यासाठी ऑन कलरचं काजळ आहे ते तुम्ही लावून घ्या. पण मला काजळ आवडत नाही त्याच्यामुळे मी कधीच लावत नाही. पण मी ॲब्रो पेन्सिल नक्की लावते आणि ती अगदी लाईट लावायची आपल्याला,
कारण फार बटबटीत छान वाटत नाही. आता माझे आयब्रो करून खूप दिवस झालेले तुम्ही पाहू शकता. आणि मी आता आयब्रो पेन्सिल लावल्यावर तुम्ही शेप पहा. तर जिथं डार्क आहे तिथं मी लावणारच नाही आहे, पण माझं जिथं विरळ आहे तिथे मी फक्त आयब्रो पेन्सिलचा हलकासा वापर करणार आहे. किंवा तुम्ही ते आयब्रोचं जे पॅनेट असतं त्यामधून लावली तरी चालेल हलक्या हाताने. तुम्हाला जे आवडेल त्याने तुम्ही घरच्या घरी छान मेकअप करू शकता. तर आता पाहू शकता माझ्या आयब्रो पेन्सिलने मी आयब्रो करून घेतल्यात. आता यानंतर जर तुम्हाला डोळ्याचा मेकअप येत नसेल तर ओरिफ्लेममध्ये फार सुंदर एक प्रोडक्ट आहे. तर पाहू शकता तुम्ही हे प्रोडक्ट. आणि फेस स्टायलर ब्लाउन्झर 3 in 1 आहे. तुम्ही डोळ्यालाही लावू शकता, तुम्ही हायलायटर म्हणूनही याचा वापर करू शकता आणि तुम्ही हे लिप्सवर पण लावू शकता. तर आता मी तुम्हाला हायलाईट करून दाखवते. माझ्याकडे दुसरंही एक प्रोडक्ट आहे, पण मी हे यूज करून दाखवते तुम्हाला आज. हे आहे ब्राउन्झिंग पल्स. हे पाहू शकता तुम्ही. तर हेही आपल्याला हायलायटरचंच काम करतं. तर ते असं थोडंसं नाकाच्या शेंड्यावर आणि इथे लावायचं. त्यानंतर थोडंसं इथे आणि थोडंसं गाल फुगून असे या साईडला लावून घ्यायचे. तर आत्ता मी तुम्हाला याचा वापर करून दाखवते, कारण हे 3 in 1 आहे. तर माझ्या मते बेटर आहे आपल्याला. हेही ऑफरमध्ये तुम्हाला 500-600च्या रेंजमध्ये येऊन जातं. कारण आय मेकअपचं एवढं टेन्शन घेण्यापेक्षा हे फारच छान आहे. तुम्ही पाहू शकता छान शाईन आलेली आहे आणि डार्क नाही हा शेड, मी लाईटच ठेवलेला आहे. तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये 2 शेड आहेत, तुम्ही डार्क घेऊ शकता. तर आता आपल्याला इथे थोडंसं हाईट करायचं आहे आणि थोडंसं आपल्याला इकडे आणि खूप छान ग्लो दिसतोय याने. आणि एका याच्यामध्ये तुमचे 3 कामं होऊन जातात. हे ओरिफ्लेमचा लिप बामही आहे डेली यूजसाठी. तुमचे होठ खूप छान राहतात त्याने. एकदा घेतलं तर 1-2 वर्ष सहज जातो आपल्याला. आणि क्वालिटी चांगली आहे. लिपस्टिक किंवा लिप बाम वगैरे चांगल्या क्वालिटीचंच वापरत आहे. हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, फुलांपासून बनलेले आहे. याने आपल्याला काहीही आरोग्याला धोका होत नाही. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही बाजारच्या फालतू लिपस्टिक घेऊ नका, चांगल्या क्वालिटीच्या घ्या आणि त्याच लावत जा. भले तुम्ही 10 सेट ठेवण्यापेक्षा एकच सेट ठेवा, पण चांगल्या कंपनीचा ठेवा, जेणेकरून आपल्याला कोणती बाधा होणार नाही याची काळजी घ्या मेकअपपासून. तर आता माझा या पद्धतीने मी मेकअप केला आहे. तर आता मी इतर मेकअप, आता साडी घातली आहे तर साडीवर मी छान असे हे कानातले घालते. तर आता मी या मंगळसूत्रावर असे छान टॉप घालून घेतलेत. आणि आता याच्यावर मी एक गळ्यातलं घालून घेते. आणि यावर घालूया नथ.
आणि मला साडीवर चंद्रकोर फार आवडते, तर मी चंद्रकोरची टिकली लावणार आहे. तर मी अशी चंद्रकोरची टिकली लावून घेतली आहे आणि घरच्या घरी असा साधा सिंपल. आणि हा माझा मेकअप अगदी 12 तास असाच राहतो. हे मी अगदी 15 वर्षापासून हा मेकअप वापरते, म्हणून मी तुम्हाला विश्वासाने मी हा 15 वर्ष झाले तसा हाच मेकअप मी करते. म्हणजे मला जर एखाद्या लग्नाला जायचं असेल किंवा प्रोग्रामला जायचं असेल तर, आणि मी सकाळी केला तर हा मेकअप माझा संध्याकाळपर्यंत अगदी छान राहतो, कधीच खराब होत नाही. मी हे एवढं विश्वासाने का सांगते, कारण मी हा मेकअप करत आली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आपल्या रेंजप्रमाणेही आपल्याला इथे वस्तू मिळतात. ऑफरमध्ये घेतल्या तर नक्कीच त्या आपल्याला कॉस्टली वाटत नाही, आणि एकदा जर आपण घेतल्या तर त्या आपल्याला 3-4 वर्ष सहज जातात. त्यामुळे एकदा असं सेट करून ठेवा. हवं तर आपल्याला एकदम नाही घेता आलं तर आपण एक एक वस्तू करून घ्या. वाव. तर या पद्धतीने माझा मेकअप झाला आहे.